नमस्कार मित्रांनो, आपण सहाराच्या वाळवंटात नाही, आपण गोबीच्या वाळवंटात नाही, आपण राजस्थानच्या वाळवंटात नाही, खरं तर आपण पुरंदर तालुक्यातील एका धरणामध्ये आहोत। मित्रांनो, या धरणामध्ये किती पाणी आहे ते मी तुम्हाला दाखवतोय किंवा तुम्हाला दिसत असेल। मी जिथपर्यंत पुढे कित्येक किलोमीटर गेलो तरी तुम्हाला फक्त माती आणि माती दिसेल। इकडे तुम्हाला धरणाची भिंत दिसेल आणि महाराष्ट्रातून नव्हे तर जगभरातून जे मल्लेरायाचे खंडेरायाचे भक्त येतात ते इकडे येतात। ती जागा तुम्हाला दाखवतो। ते खंडेरायाचं मंदिर आहे, जेजुरीचं मंदिर आहे आणि जगभरातील लोक ज्या श्रद्धेने इथे येतात त्या ठिकाणी पाण्याची काय अवस्था आहे। मी हे जे चाललेलो आहे त्या धरणातून चाललेलो आहे। तुम्हाला आश्चर्य वाटेल की धरणात सुद्धा पायाने चालता येतं। अशा प्रकारचं धरण पुरंदर तालुक्यामध्ये आहे आणि या धरणाचं नाव नाझरे धरण असं आहे। आणि तुम्हाला मी सोबतच बाकीच्या फुटेज दाखवलेले आहेत की भोर, वेल्ला, मुळशी इकडे 12-13 धरणं आहेत। त्यात तुफान पाणी आहे, पण ते पाणी डायरेक्टली तिकडून बारामतीला जातं, उद्योगाला जातं। पण मध्ये असणाऱ्या पुरंदरच्या वाट्याला मात्र एक थेंब सुद्धा पाणी येत नाही। जर ते पाणी पुरंदरच्या वाट्याला थोडंफार जरी आलं असतं तर हा विशाल तलाव तुम्हाला भरलेला दिसला असता। त्याचं असं वाळवंट झालेलं तुम्हाला दिसलं नसतं। तुम्हाला अंदाज सुद्धा येणार नाही किंवा तुम्हाला खोटं वाटेल की मी एका धरणातून चाललेलो आहे आणि पाण्याचा थेंब सुद्धा या धरणामध्ये नाही। विशाल असं हे जलाशय आहे। याचं कारण असं मित्रांनो की पाण्याच्या नियोजनाचा अभाव किंवा ठरवून पुरंदरच्या जनतेवर केलेला अन्याय। एकतर हा अभाव किंवा ठरवून केलेला अन्याय या दोन कॅटेगरीमध्ये हे बसतं आणि त्याच्यामुळे पुरंदरच्या लोकांचा कधी विकास होऊ नये यासाठी जे प्रयत्न केले जातात त्यातला एक दुष्ट प्रयोग म्हणजे या धरणात पाणी न सोडणे असं आहे। या धरणामध्ये जर पाणी सोडलं तर पुरंदरच्या अनेक गावांना याचा पाणी पुरवठा होईल। शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या पिण्यासाठी जे पाणी लागेल त्याचा बराचसा प्रश्न सुटेल। परंतु याच्याकडे गेले 50 वर्षे फक्त आज करू, उद्या करू, पुढच्या निवडणुकीला करू अशा प्रकारचं फक्त आश्वासनं दिली जातात, वेळ मारून नेली जाते। अशी वेळ मारून नेता आमच्या 2 पिढ्या मरून गेलेल्या आहेत। पुढच्या कित्येक पिढ्या मरतील असा प्रश्न निर्माण झाला आणि म्हणून पुढच्या पिढीचं एकही वर्ष वाया जाऊ नये म्हणून मी या धरणाच्या तळाशी, या गाळाशी आलेलो आहे। आता आमच्या गळ्याशी आलेले आम्ही पार तळापर्यंत आलेलो आहोत। मी तुम्हाला शब्द देतो पुरंदरचा सुपुत्र म्हणून, या धरणामध्ये कायम तुम्हाला पूर्ण क्षमतेने हे धरण भरलेलं दिसेल। या धरणामध्ये पावसाळ्यात जसं पाणी असते तुडुंब तसं भर उन्हाळ्यात सुद्धा इथे तेवढंच पाणी तुम्हाला दिसेल अशा प्रकारचा मी शब्द देतो आणि पुरंदरच्या जनतेला या कृत्रिम दुष्काळातून मुक्त करण्याचा सुद्धा शब्द देतो। धरणाचं रूपांतर वाळवंटात ज्यांनी केलंय त्यांना निवडणुकीमध्ये आपण दाखवलं पाहिजे की आता तुमच्या सुद्धा मतांचं धरण आम्ही असंच आटवणार आहे आणि तुमच्याकडे मतांचा असाच तुटवडा आणि मतांचा असाच दुष्काळ पडणार आहे, जेणेकरून आमच्या पुढच्या पिढ्यांना सांगता येईल की आमच्या 2 पिढ्यांना या अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची हिंमत झाली नसेल, इच्छा झाली नसेल, त्यांना गाफील ठेवलं असेल, त्यांना फसवलं असेल। पण आमची पुढची पिढी मात्र फसणार नाही, कारण आमची पुढची तरुण पिढी ही सुशिक्षित आहे, जाणकार आहे, समजदार आहे आणि हे पाणी कुणी पळवलं हे त्या सगळ्यांना माहिती आहे। तुम्ही फक्त आमचं पाणी पळवलेलं नाही, तुम्ही आमच्या शेतीचं भविष्य पळवले, तुम्ही आमच्या जनावरांचं भविष्य पळवले, तुम्ही आमच्या लेकराबाळाचं भविष्य पळवले, तुम्ही आमच्या तापोरांच्या ताटातील घास पळवलेला आहे आणि त्यांच्या ताटामध्ये माती कालवलेली आहे। आता याच्या पुढे मात्र हे असं आम्ही होऊ देणार नाही। या वाळवंटाचं रूपांतर आम्ही विशाल जलाशयामध्ये करू आणि जे पाणी थेट खूप वेगाने बारामतीला जातं त्यातलं बरचसं पाणी आम्ही या पुरंदरच्या दुष्काळी तालुक्याला दिलं पाहिजे, प्राधान्याने दिलं पाहिजे, कारण इथूनच ते पाणी पुढे जात असतंय। पाणी मुरलं पाहिजे, पाणी जिरलं पाहिजे आणि ज्यांनी पाणी पळवलं त्यांची सुद्धा जिरवली पाहिजे। अशा प्रकारच्या पुरंदरच्या नागरिकांचा जो आता रोष आहे, विद्वेष आहे किंवा पुरंदरच्या नागरिकांना जे आता अनेक वर्षापासून अन्याय त्यांच्यावर झालाय त्याला वाचा फोडायची आहे आणि त्याची सुरुवात म्हणजे या धरणाचं तुम्ही बघू शकता कशा प्रकारे। म्हणजे तुम्ही विश्वास ठेवताय का? बघा, मी धरणात चाललेलो आहे, मी धरणातून जात आहे मित्रांनो। ही धरणाची भिंत दिसते आणि
पूर्ण कोरडं ठाण पडलेलं हे धरण आहे. आपल्याला वाटेल मराठवाड्यामध्ये आपण आलोय, आपल्याला वाटेल आपण राजस्थानमध्ये आलोय. नाही मित्रांनो, आपण पश्चिम महाराष्ट्रात आहोत, आपण पुरंदर तालुक्यामध्ये आहोत. आम्ही फक्त मतं देत गेलो, आमची मतं आम्ही कधीच घेतली नाही. आता आम्ही स्वतःच पुरंदरची माणसं उभे राहिलेलो आहोत आणि आम्ही पुरंदरची माणसं, भोरची माणसं, वेल्ल्याची माणसं, दौंडची, दुष्काळी भागात जेवढे नागरिक राहतात त्यांनी ठरवलंय की आता आम्ही विचारांचा दुष्काळ संपवणार आहोत आणि पाण्याचा सुकाळ आमच्याकडे होईल अशा प्रकारची व्यवस्था करणार आहोत. आमचीच माणसं निवडून देऊ जेणेकरून आमचे हक्काचे प्रश्न सुटतील. म्हणून हक्काचा माणूस हक्काचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही लोकसभेमध्ये पाठवला पाहिजे आणि त्याची सुरुवात होईल. आजपर्यंत कधीही बारामती बाहेरचा उमेदवार दुर्दैवाने मिळू शकला नाही आणि म्हणून बारामतीच्या बाहेर कधीही विकास करावा अशी राजकर्त्यांना सद्बुद्धी मिळाली नाही. आता ही सद्बुद्धी मिळालेली आहे, उमेदवार बदललेले आहेत, दिशा बदललेली आहे. नक्कीच पुरंदर तालुक्याचं भविष्य बदलणार आहे.